नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अनुभवासाठी लिखित एक मराठी कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा दुसरा भाग. टॅक्सीनं शिवाजी पार्कला वळसा घातला तेव्हा मुंबापुरीच्या एका सुंदर मार्गावर दिवे झगमगत होते. जवळ अरबी सागर हसत होता आणि तो हर्षभरीत होऊन आपल्या प्रचंड लाटा उधळीत होता. आणि एखाद्या युद्धनौकेनं जलसमाधी घ्यावी तद्वत पश्चिमेला कलंडलेला सूर्य त्या अथांग अरबी सागरात हळूहळू बुडत होता. मुंबईचे रस्ते माणसांनी खुलले होते आणि धावत्या मोटारींच्या प्रचंड प्रकाशानं उजळून निघत होते. आणि त्या धावत्या टॅक्सीतून जॅक बाहेर पाहत होता, परंतु तो रोहिणीचा विचार करत होता. तिच्यासारखी सुंदर स्त्री तो आयुष्यात आज प्रथमच पाहत होता. मिस्टर दिलीप, जॅक काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाला, तुम्ही या सुंदर तरुणीला फुलपाखरू हे नाव दिलंय, त्याचं कारण काय मला सांगाल का? अवश्य का नाही, दिलीप म्हणाला. परंतु तो इतिहास फार मोठा आहे. तुम्ही तुम्हाला कधीतरी जरूर सांगेन. थँक्यू. जॅकनं डोळ्याची जलद उघडझाप केली आणि ती टॅक्सी चॅलेंज हॉटेलच्या आवारात शिरून गप्पन थांबली. तशी नौकरांची धावपळ झाली. 2 नौकरांनी जॅकचं सामान काढून हॉटेलात पळवलं आणि त्यांच्या मागून जॅक रोहिणीला घेऊन मॅनेजरच्या कचेरीत गेला. आणि दिलीप दूर उभा राहिला. शमशीर समोरच उभा होता. तो रोहिणी आणि जॅक यांची हालचाल बघत होता आणि या दोघांना बघूनच तो बहिरी ससाण्यासारखा सावध झाला. आणि त्याला पाहताच रोहिणीचा चेहरा पडला. ते एकाएकी घाबरल्यासारखी दिसू लागली. शमशीर भरपूर उंच आणि देहानं बळकट होता. तो रंगानं काळसावळा होता, पण त्याचा चेहरा तरतरीत होता आणि देखणा होता. त्यानं लेंगा घालून अंगात मलमलचा सदरा घातला होता. एक भयंकर पाकिटमार धोकेबाज अशी पोलिसात त्यांच्या काळ्या यादीत शमशेरची नोंद होती. आजपर्यंत त्यानं अनेक परदेशी पाहुण्यांचे भरलेले खिसे क्षणात रिकामे केले होते. आणि आजपर्यंत त्यानं भरपूर मार खाऊन भरपूर तुरुंगही भोगला होता. पाकिटच काय, पण आपण एखाद्याच्या डोळ्यात हे काजळे उडवू असा त्याचा दावा होता. त्याला जगणं आणि मरणं सारखंच होतं आणि म्हणूनच तो बेदरकार जगत होता. रोहिणी शमशीरला भीत होती. जॅकला पाहतात चॅलेंज हॉटेलचा तो मुदगुलाच्या आकाराचा मॅनेजर पंड्या लांडग्याला पाहून मेंदू धडपडावा तसा धडपडला. एकाएकी त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आणि त्यानं जगातली सारी नम्रता धारण केली. त्याची जीभ शब्दाऐवजी साखरच उडवू लागली. त्यानं जॅकची नोंद लिहिता लिहिता मध्येच पेन थांबवून रोहिणीकडे नजर टाकली आणि त्याच वेळी जॅकनं 100ची नोट पुढे सरकवली. तशी त्याची लेखणी पुन्हा अधिक वेगानं काम करू लागली. नंतर तो आदवीनं जॅकला म्हणाला, महाराज, या हॉटेलात आपल्याला कसलीही गैरसोय होणार नाही. आपण द्याल तो हुकूम इथं पाळला जाईल. मी आपल्यासाठी 24 नंबरची डबल रूम देत आहे. तिथं तुम्ही हवं तसं राज्य करा. तिकडे कोणी येणार नाही. थँक्यू. जॅकनं मानेला एक झोका दिला आणि पंड्यावर ओरडला, अरे ते साहेबाचं सामान 24 नंबर मध्ये पोचतं कर, पळा. नौकरांची पुन्हा पळापळ झाली आणि रोहिणीला घेऊन जॅक शांतपणे 24 नंबरच्या खोलीकडे गेला. दिलीप एका खांबाला टेकून उभा होता. तो दुरून सर्व काही पाहत होता. रोहिणींनी जॅक दृष्टी होताच तो हॉटेल बाहेर पडून चालू लागला. तुम्ही या सुंदर तरुणीला फुलपाखरू हे नाव का दिलं आहे, त्याचं कारण काय? या जॅकनं विचारलेल्या प्रश्नाने त्याला आठवण झाली आणि त्याचं मन उद्विग्न झालं. तो भयंकर भूतकाळ त्याच्या मस्तकात थैमान घालू लागला. तो तसाच घरी जाऊन आपल्या लोखंडी खाट्यावर पडला आणि त्याच्या पुढं जुन्या आठवणीची भूतं नाचू लागली. तो मध्यवर्ती तुरुंग भूतलावरची यमपुरी हे नाव सार्थ करत होता. त्याच्या त्या कराल भिंती हजारो जीवांना कोंडून घेत होत्या आणि त्यांना नरक यातना भोगायला लावल्या होत्या. खिसा कापणाऱ्यापासून ते गळा कापणाऱ्यापर्यंत सर्व गुन्हेगार त्या तुरुंगात आपापल्या अपराधाचं प्रायश्चित्त घेत होते आणि त्यांच्या भोवती दहशतीची आग अखंड जळत होती.
दंडा, बेडी, ऊट, बस, गिनती, दणका, ठोकर हा त्यांचा रोजचा रतीब झाला होता. आणि कष्टाला तर त्यांच्या सीमाच नव्हती. एक एक कैदी बैलाप्रमाणे मोठ ओढून रक्त उकीत होता. आणि त्या मुख्य तुरुंगाला लागूनच बालगुन्हेगारांचा तुरुंग होता. दोन्हीच्या मध्ये फक्त एक उंच भिंत होती, बाकी सर्व सारखंच होतं. तीच दहशत, तीच शिस्त आणि तोच खडा पहारा, सर्व काही तेच होतं. फक्त तिथं मुलं होती आणि ती गुन्हेगार म्हणून कोंडली होती. त्यांच्यापैकी कित्येक मुलांना त्यांच्या आईबापांनीच कंटाळून त्या तुरुंगात घातलं होतं. आणि तिथं अनंत जाचांच्या जात्यात ती भरडली जात होती. ओढ, कौतुक, लाड, माया, वात्सल्य या शब्दाची त्यांना मुळीच ओळख नव्हती. उलट तेथील अधिकाऱ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दातून त्यांच्यावर दररोज अग्नी वर्षाव होत होता. आपण काय गुन्हा केला आहे आणि आपण या तुरुंगातून कधी सुटणार हे त्या मुलांनाही माहीत नव्हतं. मात्र आपल्या आईबापांनी आपल्याला या नरकात लोटले आहे एवढंच ती जाणत होती. आणि आईबापांचा द्वेष करीत होती. त्या मुलांनी सुधारावं म्हणून त्यांच्या कोळ्या मनावरून तिथं वरवंटा फिरवला जात होता. त्यांना धाऱ्यावर धरलं होतं. ती एक दुनियाच निराळी होती. तिथेही राग, लोभ, मोह, मत्सर यांची हळूहळू वाढ होत होती. कित्येकांच्या मनात दुसऱ्याविषयी मैत्री वाढत होती, तर कित्येकांच्या मनात वैराचे बीज अंकुरत होते. कधी ती मुलं हसत होती, तर कधी रडत होती. एखाद दिवशी त्या तुरुंगाला प्राणी संग्रहालयाचे स्वरूप येत होतं. ती पुरं बेफाम होत होती. त्यांना काबूत आणण्यासाठी अधिकारी जालिम उपायाचा अवलंब करीत होता. दिलीप आणि ज्ञान हे दोघे आज 6 वर्ष या तुरुंगात चरफटत होते. ते तिथं सर्व काही करत होते, परंतु आपण सुधारलो आहोत यावर त्यांचा मुळीच विश्वास बसत नव्हता. ते दोघे एका दिवशी या तुरुंगात आले होते आणि त्यावेळी त्यांचं वय अवघं 12 वर्षाचं होतं. आणि आता त्यांना 18व्या वर्षात पदार्पण केलं होतं. दिलीप दिसायला अत्यंत देखणा होता. त्याचा स्वभाव सरळ आणि शांत होता. पण आपण वाईट आहोत अशा तर त्याची खात्री झाली होती. तो त्या तुरुंगातील वातावरणानं अंगापिंडानं कणखर आणि भरदार निपजत होता. हा दिलीप लहानपणी गुन्हेगार नव्हता. एक गरीब मुलगा म्हणून शेजारी पाजारी त्याचं कौतुक करत होते. बापाचं तर त्याच्यावर फार प्रेम होतं. दिलीपचा बाप सरकारी नोकर होता, त्यामुळे त्यांची निरनिराळ्या ठिकाणी बदली होत होती. आणि बदली झाली की तो आपली पत्नी द्वारकाबाई आणि दिलीप आणि मंजुळा ही 2 मुलं गावी ठेवून आपल्या नव्या जागी रुजू होत असत. एकदा त्यांची बेळगावला बदली झाली तेव्हा दिलीप 12 वर्षाचा होता आणि मंजुळा 10 वर्षाची होती. त्या तिघांना गावी ठेवून दिलीपचा बाप बेळगावला गेला आणि लवकरच एका बाईच्या प्रेमात गुरफटला, दंग झाला आणि त्या बाईशी लग्न करून तो द्वारकाबाई, दिलीप, मंजुळा यांना विसरला. परंतु जेव्हा नवऱ्यानं दुसरं लग्न केल्याची बातमी द्वारकाला समजली तेव्हा ती भयंकर संतापली. तिने मनातल्या मनात नवऱ्याला शाप दिले, पण तिचा आत्मा शांत झाला नाही. त्यात तिचे आणि मुलांचे हाल होऊ लागले. तेव्हा तिनं नवऱ्याचा सूड घ्यायचा असा विचार केला आणि त्याचा लाडका दिलीप तिने गुन्हेगार ठरवून त्याला बाल गुन्हेगाराच्या तुरुंगात घातलं आणि सुंदर दिलीपला घोर यातनामध्ये लोटून दिलं. संतापलेली स्त्री कधी कधी किती अघोरी कृत्य करू शकते याचा नमुना दाखवला. ती दिलीपला दूर करून मंजुळाला घेऊन मोकळी झाली आणि स्वतःच्या कष्टावर जगू लागली. तेव्हापासून दिलीप तुरुंगात दिवस कंठीत होता. आपण या तुरुंगात का आलो आहोत आणि कधी सुटणार आहोत हे त्याला का कळत नव्हतं. परंतु हळूहळू तो तुरुंगातील बिलंदर पोरात मिसळत होता आणि त्यांच्यासारखाच वागत होता. कारण तिथं सरळ वागणं म्हणजे इतर मुलांच्या दृष्टीनं एक गुन्हा समजला जात होता. आणि म्हणूनच दिलीपही गुन्हेगार मुलाप्रमाणे वागणं भाग पडत होतं. दिलीप आपल्या आईचा तिरस्कार करीत होता. मोठमोठ्या कविश्रेष्ठांनी आई ही 2 अक्षरं पृथ्वीमोलाची ठरली आहेत, परंतु दिलीप त्यांना कवडीचीही किंमत देत नव्हता. आई ही 2 अक्षरं कानी पडताच तो संतापाने वेडा होत होता. त्याच्या अंगाची आग होत होती आणि त्याचा आत्मा किंचाळत होता. मला ती आई नको आहे, मुळीच नको आहे. तिनं मला विनाकारण या चक्रात घातलं आहे. मला अनंत यातना भोगाव्यास भाग पाडला आहे. मी इथं मरणार आहे म्हणून मी त्या दुष्ट आईच तोंड पाहणार नाही.
महिन्या 2 महिन्यांनी दिलीपची आई मंजुळाला घेऊन त्याच्या भेटीला येत होती. तेव्हा काही वेळेला तो तिची भेटच घेत नव्हता, आणि घेतलीच तर एक शब्दही बोलत नव्हता. जळत कडत उभा राहत होता. फक्त मंजुळाशी थोडस बोलत होता आणि गुमान निघून जात होता. आणि त्याचं ते विचित्र वागणं पाहून द्वारकाबाईच्या काळजात कळ उठत होते. दिवस उगवून मावळत होता. काळ बदलत होता. दिलीप तुरुंगात वाढत होता आणि त्याच्या वयाबरोबर त्याची जाणीवही वाढत होती. तो मराठी आणि इंग्रजी शिकत होता, पण मी तुरुंगात आहे याचा त्याला कधीच विसर पडत नव्हता. मी गुन्हेगार आहे या विचारानं त्याची पाठ घेतली होती. मंजुळा ही मोठी होत होती. पोलक्याच्या पडद्याआड तिची छाती उंचावत होती आणि नितंबाचा गेर फुगत होता. आणि तिच्या पाणीदार डोळ्यात तारुण्याचे पहाट साकारत होते. भेटीला आली की दिलीपला प्रत्यक्ष वेळी मंजुळा नवी भासत होती. पुढे द्वारकाबाई बरोबर एक तरुण दिलीपच्या भेटीला येऊ लागला. तेव्हापासून तर दिलीप आईचा अधिकच द्वेष करीत होता. द्वारकाबाई तसं पाहिलं तर तरुणच होती, आणि तिचं तरुण मन तिला अस्वस्थ करीत होतं. तिच्या मनाची भूक तिला जाळीत होती. एखादी वेळी तिच्या मनात मोठा डोंबाळ उठत होता आणि ती मनात म्हणत होती, नवरा बेईमान झाला, त्यानं दुसरी बायको केली, मग मीच त्याच्याशी एकनिष्ठ का राहावं? मी दुसरा पुरुष जवळ का करू नये? मी आपलं मन का मारायचं आणि किती दिवस मारायचं? आणि पुढे थोड्या दिवसात द्वारकाबाईनं रावबा शिंद्याशी ओळख वाढवली. डोळ्यांना डोळ्याची भाषा समजली आणि एका रात्री तिने आपला देह रावबाला अर्पण केला. म्हणाली, रावबा, आता मी तुझी आहे. मला हृदयाशी करकसून आवड. मागं पुढं पाहू नको. माझ्या हृदयात ज्वाळा पेटत आहेत. त्या आपल्या दोन्ही हातांनी सुरळने मला शांत कर, सुखी कर, आणि तूही मनमुराद सुख हो. आता तू आहेस आणि मी आहे. मी ही रात्र आहे. ही एकच रात्र आणि उद्याची रात्र, असं म्हणून रावबानं द्वारकाला खिसकानं पुढे ओढली आणि सर्व शक्ती एकवटून कवटाळला. एकच का? पुढे येणाऱ्या सर्व रात्री तुझ्याच आहेत. द्वारका धुंद होऊन बोलली, आणि तिला हवं होतं त्या सुखात ती बुडाली. पुढं तिचं मन चटावलं, लालचावलं, आणि ती त्याच्या स्वाधीन झाली. त्याला बरोबर घेऊन फिरू लागली आणि त्याला घेऊन दिलीपच्या भेटीला जाऊ लागली. काही दिवस तसे गेले, पण एके दिवशी ती एकटीच दिलीपच्या भेटीला गेली. तेव्हा तिच्या बरोबर मंजुळा नव्हती आणि तो रावबाई नव्हता. दिलीपनं विचारलं, मंजुळा कुठे आहे? ती पळून गेली. द्वारकाबाई, कशी पळाली? दिलीपनं प्रश्न केला. पोरगी नादान निपजली. द्वारका बोलली. तो माणूस कुठे आहे? द्वारका बोलली. दिलीपनं विचारलं. तोच मंजुळाला घेऊन पळाला. द्वारका बोलली. मग ऐक, यापुढे तू माझ्या भेटीला येऊ नको. मी तुझं तोंडही पाहणार नाही. दिलीप तीक्ष्ण सुरात बोलला. पुढे एकही शब्द न बोलता तो तुरुंगातून निघून गेला. द्वारकाच्या जिव्हारी घाव बसला. ती खिन्न झाली. आणि ज्ञान दिलीपचा मित्र होता. ते दोघं तिथं एका जीवन दिवस रेटीत होते. परंतु ज्ञानची जीवनकथाच निराळी होती. त्याच्या आईनं लहानपणी त्याचं नाव ज्ञानू ठेवलं होतं. तो आईचा फारच लाडका होता, पण 6व्याच वर्षी त्याची आई मरण पावली होती आणि तो आईविना पोरका झाला होता. बाप नोकरी करत होता. घरात 2 भावंड होती आणि आई नव्हती. भावंड रडत होती आणि ज्ञानू गावभर भटकत होता. पूर्वी त्याला त्याची आई खाऊ देत होती, पण आता त्याला काहीच मिळत नव्हतं. त्यामुळे तो चिडत होता. त्याला दिवसभर कोणाचाही धाक नव्हता. पुढं पुढं तो खाऊसाठी लाचार होऊ लागला. दुसऱ्या मुलाच्या हातातील पेरू पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटत होतं. आणि तो हात पसरून पेरू मागू लागला आणि नाही दिला तर रडू लागला. बापाला ते माहीत नव्हतं. तो सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येत होता. पुढे ज्ञानू खाऊसाठी चरफडू लागला. बाप सकाळी गेला की तो घराबाहेर पडून गल्लीने हिंडत होता. आपल्यालाच खाऊ का मिळत नाही याचा त्याला राग येत होता. एकदा एक पोरग गल्लीत बोरं खात उभं होतं. ज्ञानू त्याच्याजवळ गेला. मला बोरं दे ना, विकत आण जा. ते पोरग बोललं आणि ज्ञानूला राग आला. त्याने त्या पोराची सारीच बोरं हिसकून घेतली आणि पळ काढला. आणि मग ज्ञानूला ती सवय जडली. जे दिसेल ते घेऊन तो पळू लागला. कुणाच्याही घरात शिरून वाटी, ताट, तांब्या हाती लागेल ते चोरू लागला. कुणालाही 4 पैशाला देऊन शेंगा, बोरं, चणे घेऊन खाऊ लागला. लवकरच गलीतले लोक कावले.
ज्ञानूच्या त्या उपद्व्यापानं खवळले. रोज संध्याकाळी ज्ञानूचा बाप आला की दारात गर्दी होऊ लागली आणि तोंडाला येईल ते लोक बोलू लागले. ज्ञानूचा बाप कंटाळला, वैतागला. एके दिवशी आपलं मूल सुधारावं, शहाणा व्हावं म्हणून त्यानं स्वतः ज्ञानूला त्या बाल गुन्हेगाराच्या तुरुंगात घातलं. आणि आता आपला ज्ञानू नक्की शहाणावरा असं म्हणून त्यानं सुटकेचा निश्वास सोडला. ज्ञानू तुरुंगात आला. तो हळूहळू इतर मुलात मिसळला. तुरुंगातील कष्टानं आणि नंग्या शिस्तीनं प्रथमच त्याचं बालमन खचलं, पण लवकरच ते संतापानं धडधडून पेटू लागलं. ज्ञानूला ज्ञानू म्हणून इतर मुलाला जड जाऊ लागलं. ती त्याला ज्ञानू म्हणू लागली आणि इतर काही पोरं त्याला ज्ञानू म्हणू लागली. नंतर सारीच पोरं त्याला नुसतेच ज्ञान या नावानं हाक मारू लागली. आता तो ज्ञान 18 वर्षाचा झाला होता. तो भरपूर उंच होता. त्याचा रंग गोरा होता आणि चेहरा तरतरीत होता, पण त्याच्या डोळ्यात द्वेषाचा भाव भरला होता. तो क्वचितच हसत असे, नाहीतर तासन तास तो विचारमग्न दिसे. तो कुणाचंही ऐकत नसे. लहान लहान गोष्टीवरून तो चिडे. एकदम एकेरी होई. त्यामुळे तुरुंगातील इतर मुलं त्याला भीत होती, बचकत होती, त्याच्यापासून दूर राहत होती. फक्त दिलीप सांगेल तसं ज्ञान वागत होता. दिलीप आणि ज्ञान तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. ते जीव लावून अभ्यास करत होते. ते दोघे इंग्रजी भाषा उत्तम बोलत होते आणि ते आपल्या मुक्तीची सुदिन कधी उगवणार याची वाटच पाहत होते. धन्यवाद.